नमस्कार, जय जगदंब नमो आदेश. मी निशिगंधा अमलनवले आज तुम्हाला गोरक्षनाथांबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. गोरक्षनाथ हे 9 नाथांमधले दुसरे नाथ आहेत व हे हरिनारायण यांचे मूळ अवतार आहेत. तसेच यांचा जन्म शेणाच्या ढिगाऱ्यामधून झाला आहे व हे महादेवाचेच म्हणजे शिवाचेही दुसरे स्वरूप मानले जाते. तसेच बघा, यांना मच्छिंद्रनाथ यांनी शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले व गोरक्षनाथ असे नावही दिले व मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथाचे गुरु देखील आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अनेक अनुग्रह उपदेश दिले व पुढील मार्ग कसा करावा हे देखील सांगितले. तसेच गोरक्षनाथही आपल्या गुरुचे सगळे ऐकत असे व त्यांची गुरुभक्ती एवढी होती की एकदा गुरुच्या भोजनासाठी भिक्षा मागत असताना त्यांनी आपला डोळा देखील काढून दिला होता. अशी त्यांची गुरुभक्ती होती. मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात होते तेव्हा काणिपनाथ हे त्यांना आणण्यासाठी गेले होते, पण ते अपयशी ठरले. तर गोरक्षनाथ यांनी असा प्रण घेतला की मी माझ्या गुरुला परत नाथपंथात आणणार आणि ते अनेक संकटांशी तोंड देऊन यशस्वीही ठरले. तसेच साक्षात मारुतीरायांनाही त्यांनी बांधून ठेवले होते व चलो मचिंदर गोरखाया असे बोल त्यांनी मृदुंगामधून काढले होते. तसेच चिखलाचा पुतळा बनवून त्या पुतळ्याला संजीवनी मंत्राद्वारे त्यांनी जिवंत केले होते व तेच बाळ पुढे गहिनीनाथ म्हणून नावारूपास आले. तसेच अशी ही त्यांची अपरंपार कीर्ती होती. गोरक्षनाथांनी अडभंगीनाथ, चौरंगीनाथ असे अनेक नाथही घडवले व मांजरसुंबा येथे त्यांची समाधी आहे. तसेच अनेक ठिकाणीही त्यांची मंदिरे आहेत. भक्त खूप श्रद्धेने त्यांच्या दर्शनाला येतात. तर माहिती आवडल्यास आदिमाय आदिशक्ती चॅनलला नक्कीच फॉलो करा. ओम नमो आदेश.